आपण उभे आहोत जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी या ठिकाणी आपल्या उजवीकडे कांदा शेती पाहायला मिळत आहे व आजूबाजूला अनेक लोक आहेत। ही काय यांचं नाव आहे काय विकास नायकुडे आहेत। विकास नायकुडे हे ताबा घ्यायला आलेले आहेत। बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी अनेक ऐकव जरा तर जमाव घेऊन अनेक महिला आहेत। तिथं जर तुम्ही जर कॅमेरा रोल केला तर महिलांनी काही स्कार्फ लावलेला आहे। या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बाहेर गावचे अनेक लोक आहेत त्या ठिकाणी। ते तिकडे ती कांदा चाळे तिकडे ती लोकच आहेत का? हा, तर हे असं सगळं विषय यांनी आपल्याला सांगितलं आहे। या गावचे तंटामुक्तीचे जे अध्यक्ष आहेत, काय नाव आहे तुमचं? इकडे या, सुधीर उभे राहा ना, काय पाहायला प्रॉब्लेम आहे? सुधीर कचरू शिंदे यांनी आम्हाला फोन केला होता की ही जमीन ताब्या वहिवाटीची असताना या जमिनीमध्ये ताबा घेण्यासाठी काही लोक या ठिकाणी आलेले आहे व या जमिनीचा बळजबरीने ताबा घेऊ पाहत आहेत। तर हे तंटामुक्ती अध्यक्ष काय नाव? सुधीर कचरू शिंदे बोलतोय मी। विकास बापू नायकुडी व दगडू मल्हारी शिंदे हे दोन्ही व्यक्ती शेजारी शेजारी राहणारे आहेत। यांना हा वाद पूर्ण माहिती होता, परंतु यांनी जाणीवपूर्वक या जमिनीचं खरेदीखत केलं। पण 78ला आम्ही मारुती बापूजी नायकुडी यांच्याकडून ही जमीन खरेदी केलेली आहे। तेव्हापासून हा ताबा दगडू मल्हारी शिंदे यांचा आहे। विकास बापूंनी खरेदी केल्यानंतर 3 वेळा असा प्रयत्न केलेला आहे की जमाव गोळा करून आणायचा व जमीन ताबा घेऊन दाखवायचा, ताबा घ्यायचा प्रयत्न केला। ही जी पाठीमाग जी कांदा शेती आहे हीच ती जमीन? हो, किती एकर आहे ही? त्यांनी खरेदी केलेली 63 गुंठे जमीन आहे। त्यांनी कोणी? विकास नायकुडींनी। म्हणजे जे आपले जे पाठीमाग जे आहेत हातामध्ये बॅग आहे त्यांनी 63 गुंठे घेतलेली आहे। ही जमीन कोणाची? ही जमीन मूळ दगडू मल्हारी शिंदे यांनी द्राक्ष बागायत केलं होतं। त्याच्यानंतर जे पार्टनर होते त्या पार्टनरांचं कॉम्प्रोमाइज न झाल्यामुळे कोर्टाने ही जमीन गणेश रामसिंग परदेशी यांना विक्री केली, म्हणजे निलाव केला। व म्हणजे कर्ज होते या जमिनीवर आणि त्या कोर्टाने जमिनीचा निलाव घेतला। आणि कुणी घेतला निलाव? निलाव गणेश रामसिंग परदेशी यांनी घेतला। ते कुठले? जुन्नरचे। बर, त्यांनी 20 वर्ष केस लढवली कोर्टामध्ये। कशासाठी केस केली त्यांनी? निलाव ताब्यासाठीच। अच्छा, त्यांना ताबा तो घेता आला नाही। त्याच्यानंतर ती जमीन त्यांनी परस्पर विकास बापू नायकुडी यांना विकली। कधी? 2022 साली। बर, 2022ला विकल्यानंतर विकास बापू यांनी 3 वेळा ताबा घेण्याचा प्रयत्न केला। आज परंतु अशी परिस्थिती झाली की हे वयस्कर माणसं आहेत, दोन्ही पण 65-70 वर्षाची त्यांची वय। नाव काय त्यांचं? दगडू मल्हारी शिंदे व जयश्री दगडू शिंदे। या दोघांचा ताबा आहे आणि तुम्ही त्यांचे पुतणे? हा, मी त्यांचा पुतणे आहे आणि गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहे। तर आमचं त्यांना काय म्हणणं होतं विकास नायकुडींना, कोर्टात तुमची केस चालू आहे, कोर्ट निकाल देईल त्या टायमाला तुम्ही त्या गोष्टीचं हे करू शकता। आज तुम्ही वातावरण दूषित करू नये गावचं, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही आणि हा 3ऱ्यांदा प्रयत्न झालाय। आता माझ्या मिसेसला इतकी मारहाण झाली की तिला ओझरला ऍडमिट करून म्हणजे डॉक्टरकडे नेऊन घरी आणावं लागले। ह्या ज्या महिला आहेत, या महिला बोलतायत की मी यांच्या बहिणी आहे। थांबा, तुम्ही बोल नका, शांत बसा। ह्या ज्या महिला आहेत ह्या म्हटल्या आम्ही विकास नायकुडीच्या बहिणी आहेत। आता आम्ही पण 50 वर्ष तेजवाडीत राहतोय। ह्या महिला कांद्याच्या प्लॉटमध्ये जाऊन त्या बाईला नको त्या पद्धतीची मारहाण केली। तिला अर्जंट गाडीमध्ये टाकून जुन्नरला न्यावं लागले। आम्ही पोलीस स्टेशनला कुठे आहेत त्या? आतमध्ये घरी आहे। मी दवाखान्यातून परत हो, आणले। बर, त्यांना सिटी स्कॅन करायला सांगितलेलं आहे। नाही बोलत राहा। सिटी स्कॅन करायला सांगितलंय। बघू आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही जाणार आहे। ताबा गेले लोक आलेत? हे साधारणतः 10:30-11ला आलेले आहेत। 11:30ला? हो। मग आता काय करतात ते आज जाऊन? नाही, आता अजून ते गेलेच नाही। काय कांद्याचं सगळं नुकसान केलंय, कांद्यावरती आता पाणी चालू आहे, समजा सर्व नुकसान केलंय। आणि ह्या सर्व माणसांनी म्हणजे यांचा कुठलाही संबंध नाही, स्वतः विकास नायकुडींनी यावं, आमच्याशी चर्चा करावी, बसावं, काही होईल। परंतु हे कोण? दगडू शिंदे? हे दगडू मल्हारी। मुळे तुमचा ताबा आहे, तुमचं वय काय? दगडू शिंदे? माझं वय 75। किती वर्षापासून ताबा आहे? 24 वर्ष। 24? मग आता ताबा दुसऱ्या त्या परदेशी यांनी पाहिजे होता म्हणून त्यांनी कोर्टात केस लावली होती, काय झालं? नाही लावली, त्यांनी नाही लावली। ताबा तुमच्याकडेच आहे? आमच्याकडेच। ती जागा ही तुमची जमीन लिलावात त्या परदेशी यांनी हो घेतली, पण ते ताब्याला आले नाहीत 24 वर्ष। कारण कोर्टाची फसवणूक करून त्यांनी लिलाव घेतला, पुढचं ते शक्य झालं नाही त्यांना। ठीक आहे, आता ते फसवणूक झाली का काय ते कोर्टाकडून ठरवेल, पण ही जागा मग नक्की कोणाची? माझी। तुमचं सातबारात नाव आहे? कोर्टात दावा चालू आहे ना। एकदा खरीद पुरीने नवरा केला का नवऱ्याचं नाव लागत, बाप शोधावा लागतो।
ही तुम्हाला मराठी भाषा सांगतो. खंडू शिंदे बाबा, पण विषय असा आहे की ह्या जमिनीत फक्त तुमचा ताबा आहे. हो. ह्या जमिनीचा तुमचा काय आर्थिक व्यवहार कधी झाला होता कोणासोबत? तोच तेवढंच. काय झाला होता? एक सावकार होता, द्राक्ष बाग केली, त्याच्याकडून कर्ज घेतलं होतं कुणी? मी. हा. आणि मग ते कर्जावर लिलाव झाला. ह्या जमिनीचा तुमचा संबंध काय? वडिलोपार्जित माझी तुमचं काय नाही भाऊ? या इकडे. ही कोण आहेत आपले? तुमच्या नक्की आता तुम्ही जरा व्यवस्थित सांगा, तुम्ही तरुण आहे, नक्कीच जमिनीशी तुमचा काय संबंध? आमचं ही जमीन आधी प्रॉपर आमची होती. काही कारणास्तव त्या जमिनीचा निलाव झाला. निलाव झाल्यावर ती टनू डॉक्टरनी घेतली, त्यांच्याकडून परदेशांनी घेतली. पण त्यांनी निलाव करताना हे जे आमचं क्षेत्र आहे त्याच्यात गोठा, विहीर, ती बाराखी, आंब्याचं झाड, घर, हे जे सगळे क्षेत्र आहे ना, म्हणजे जे वस्तू आहे त्याच्यातल्या, त्याचा निलाव केला नाही. आम्ही तेव्हापासून कंप्लेंट टाकलेली, म्हणजे केस केलेली आहे की ह्या गोष्टींचा विचार त्यांनी तुम्ही त्याच्यात घेतला पाहिजे. किती क्षेत्र आहे एकूण? गट नंबर काय याचा? हा किती आहे? 45/3 45 1 हेक्टर 45 त्यापैकी किती क्षेत्र ताबा आहे तुमचा? आमचं सगळं क्षेत्र आमचं आहे. मग आता त्याच क्षेत्रामध्ये आहे तुमचं ते कौलारू घर दिसतंय, ते तुमचं आहे. ती कांदा चाळ तुमची आहे. नारळाचं झाड गोठा आहे शेजारी, तो गोठा बी हो. तुमचाच आहे का? त्याच्या शेजारी विहीर, तो खांबळा आहे ना, तिथे विहीर एक आहे. आणि हे गवत आमचं, हे कांदे आम्ही आता लावलेले आमच्याकडे इथून मागचे, म्हणजे प्रॉपर जे आपण करतो ना शेतामध्ये, कांदे किती वर्ष केले, झाली टोमॅटो, ताबा? याला 25 एक वर्ष झाले. 25 वर्षापासून ताबा आहे. 24 वर्षापासून आमच्याकडे. तुझा बरं, जन्म बाबा 24-25 हा, त्याचा जन्म 25 पण मी काय विचारलं बाबा ना, या जमिनीशी तुमचा काय तसा संबंध काय आहे? मूळ जमीन आमचीच आहे. ही मूळ तुमची होती? हो, आमचं याच्यावर नाव आहे. थांबा. दाखवा जरा. नोटीस ऑफ पेंडन्सी कायदा 52 हे नवीन दिसतंय काहीतरी. हो, आत्ताच त्यांनी बरं, खरेदी केलं ना, तुमची त्याची- जुनी जमीन याचा काय पुरावा आहे तुमच्या? आमच्याकडे 7/12 कुठे आहे आपलं? सगळे घरात आहे आता आम्हाला. थांबा, मी मोबाईल दाखवतो तुम्हाला. नाही काय हरकत नाही, तुम्ही तोंडी सांगितलं तरी काय हरकत नाही, बोला. थांबा, मोबाईलला तुम्हाला आहे ना, मी 7/12 दाखवतो. म्हणजे जुनी जमीन ही तुमची होती? मूळ कुळ कायद्यातली जमीन आमची आहे ती. बरोबर. तुम्ही विकली कोणाला ही? म्हणजे आम्ही खरेदी केलेली आहे. आमच्याकडून ती यांनी हे कोणी घेतली होती निलाव घेतले टनूला. नंतर नाही, आधी. पण तुमच्या जमीन निलाव का झाला? आता काही कारणास्तव झाला, सावकारी कर्ज. जे आहे ते सर बोला ना. द्राक्ष बागेसाठी सावकारी कर्ज घेतलं होतं. तुम्ही हो, त्याचं 7/12. एक मिनिट हा 7/12 नवीन काढलाय ऑनलाईन. नाही ऑनलाईन, हा ऑनलाईन आहे आपला आता रेग्युलर. हा, मग- याच्यात पण ते नाव आहे. आता याच्यामध्ये या 7/12 मध्ये 1 हेक्टर 45 आर क्षेत्र दिसते तेजेवाडीतलं. कट केला, सॉरी तुमचा पण 45/3 चा ब हे क्षेत्र का? बरोबर. दगडू मल्हारी शिंदे, म्हणजे हे तर यांचं नाव काय? दगडू मल्हारी हेच आहे. यांचं नाव आहे की 7/12? मग काय म्हणता? नाही त्याच्यात ते पैकी क्षेत्र घेतलेले ना, निलाव जाताना त्या क्षेत्राचा निलाव झालेला आहे. आणि विकास बापू नाही कुडी. हो. मग 81 म्हणजे 2 एकर जमीन तुमची आहे दगडू मल्हारीची, आणि विकास बापूनी गणेश लाल सिंग परदेशीकडून 64 गुंठ घेतलेली आहे. हो. पण तू कोणती घेतली? ही जी त्यांनी जमीन घेतली ना, तू कोणती घेतली? त्यांनी आता दुरुस्ती करून आणली. नाही हा, नाही, पण हा. तू कोणती घेतली? हा, तर त्यांनी पहिली जमीन घेतली का ह्या क्षेत्र पुनर्वसाच्या क्षेत्राच्या पूर्वेची. ते पण चांड काय बघा. तर आता याच्यामध्ये 64 गुंठ तुमच्या जमिनीमध्ये तुमचं 7/12 नाव आहे 2 एकर. हो, आहे. ठीक आहे. मग ते हो. 64 गुंठ यांनी परदेशीकडून घेतलेली आहे. बरोबर. कुठे आहे ती जमीन ती? त्यांना विचार त्यांना पुढे. विचारा. यांनी घेतली त्यांना माहिती ना कोण कुठे गेले? नमस्कार. हा. हे जे आपण चाललंय, मी काय कोणाची बाजू घेणार नाहीये, काय विषय नाहीये. रिसर जे चाललंय. तुमचं नाव काय? विकास बापू नायकोडी. नायकुडी सर, तुम्ही ही जमिनीचा काय संबंध काय या जमिनीचा? ही जमीन मी खरेदी केलेली आहे, माझ्या ताब्यातली. मला फक्त तार कंपाऊंड टाकायचंय. लोक अतिक्रमण करतात, हे अतिक्रमण करतात म्हणून तार कंपाऊंड टाकायचंय. बाकी 7/12 आहे. खरेदी खत माझं आहे. किती क्षेत्राचं खरेदी? 64 गुंठे. 64 गुंठ्याचं आहे. आता हा गट पूर्ण किती क्षेत्र आहे याला? त्याला 64 गुंठे आणि राहिलेले 81 आर हे राहिलेले आहे ना, हे पुनर्वसाठी राखीव क्षेत्र आहे. यांचं पण नाही, ते पुनर्वसाठी राखीव, फक्त त्यांचं नाव आहे. यांचं? हा, नाव आहे यांचं पुनर्वसाठी म्हणजे राखीव. पोकळीचं नाव लागले हा, असं फक्त तुमचं म्हणणं? नाव, बस बाकी काय यांचं नाही. असं म्हणजे जे पुनर्वसनाचं आहे त्यांची जमिनीत राहिलीच नाही, शिल्लक असं आपण असं म्हणलं तरी चालेल. एक प्रकारे आपण असं म्हणलं तरी चालेल. तुम्ही जमीन घेऊन किती दिवस झाली? 2022 साली घेतली. तुम्ही एकाच गावातली? हा, एकाच गावात. या जमीन ही तुमच्या ताब्याची नाहीये? आमचीच आहे ना. तुमची जमीन आहे हा, 7/12, हा. पण तुमच्या ताब्यात आहे का? आमच्या ताब्यात आहे. हे कांदे तुम्ही लावलेत का? कांदे आमचेच आहे.
पाणी कोण भरते? पाणी काय पाणी मोकळं आहे तिथं, पाणी भरले मग पाणी सोडून दिले त्यांचा पण आहे इकडं ना, ही बाकीचे कांदे त्यांची इथे. म्हणजे हेच क्षेत्र तुम्ही केलेलं आहे असं हा, हा, तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे, आपलं काही नाही रेच सर चाललंय. हा बरं ठीक आहे. हा. आता ते पुढं ते हे नारळाचं झाड घर कोणाचं आहे ते? घर फक्त त्यांचं आहे, घरासाठी सोडून दिलेले आहे. ते पहिल्यापासून घर आहे त्यांचं. दान केलं तुम्ही? हा, घर त्यांचंच आहे ना, तिथं होतं पहिल्यापासून होतं. ज्या टायमाला त्यांनी आम्ही खरेदी करायच्या अगोदरपासून किंवा ते पूर्वीपासूनच आहे. म्हणजे तुम्हाला त्या जागेवर आक्षेप नाही? नाही, घराच्याच आक्षेप कसा असणार, पण घर त्यांचं आहे. तुमची जागा कमी होईल ना? नाही होत ना, त्या काय 2 गुंठे कमी आले तरी काय फरक, घर आहे त्यांचं आहेच, राहतात ना. कांदा चाळ कोणाची? आमची. तुमची? हा, ते पुढं गोठा हा, आहे तो? गोठा आहे आमचा, हे म्हणतो सगळं आमच्या नकाशाप्रमाणे आमचं. मग ते अनुदान काय थांबा ना. कांदा चाळ तुमची, हो, घर yes. तुमचं नाही, पुढचा गोठा तुमचा आहे. आमचा. ही लोक कोण आहेत? कोण? ही तार कंपाऊंड आलेली हा? चोरी होऊ नये म्हणून तार कंपाऊंड टाकणारे लोक आहे. कोण चालू आहे? आता तसं जर अवघड प्रश्न नाही आपला विचारायचं, ते आता खरं बोलतात का खोटं बोलतात त्याचा चेहरा सांगतोय, तो विषय नाही. हा, बोला ना. हा, तर विषय असा आहे का बा ही लोक जी होती ही कोण आहेत नक्की? कोणती? ही ही तार कंपाऊंड करायला काम दिलेलं आहे मी. काम दिलंय? हा. मग कुठे ते तुमचं मशीन वगैरे काय? सगळं आहे ना, काय मशीन सगळं आहे, ते भांडण करायला तार आणि कंपाऊंड ती लोकं घालून कोण आहेत ती? ती पण आमचेच लोक आहे ती. मग आता काय हे तार कंपाऊंड करून देत नाही का हा, तुम्हाला? करून देत नाही म्हणून त्यांनी तुम्हाला बोलवलंय. अच्छा. हा, पोलिटिशियन बोलायचं म्हणजे पोलिटिशियन बोलतोय असं. मग आता हे तुमचं म्हणणं असं आहे की ही जी जमीन आहे याचा ताबा तुमचा आहे. हा. तर काही गावकऱ्यांना आपण विचारू, जर बोलले तर बोलले. गावकरी आहे का बाई कुणी? तुम्ही गावकरीच आहे ना सर? हो हे कांदे कोणाचे, ताबा कोणाचा आहे? कांदे दगडू मला नाही ते ताबा कोणाचा आहे? त्यांचंच आहे. ते बोलून त्यांना, ते काय सांगते ते महत्वाचं नाही मला. माझे पेपर माझे आहेत ना, पेपर माझा आहे, ताबा माझा आहे, संपला विषय. पेपर तुमचा हा, आहे, हा, जमिनीचे मालक तुम्हीच आहे हा, कायदेशीर, हा. त्याच्याबद्दल मी काही बरोबर. बोलत नाही. पण ते म्हणतात का तुमचा तो कांदा नाही. आता ते काही म्हणू ना, ते म्हणते ना. ते खोटं बोलतात. हा, खोटं बोलतोय. तेच म्हणणार ना आम्ही. बरं, ठीक आहे, आता हे आणि खोटं त्यांचे कांदा त्यांनी लाव. बोलतात. अजून कोण आहे का शेतकरी? हे काय हे शेतकरी त्यांचे नाही नाही, ते जाऊ दे, ती त्यांचीच माणसं. अजून कोण आहे इथं वेगळं? हे काय हे बघा हे नमस्कार, इथं गावकरी आहेत. काय खरं जे सांगा, हे कांदे कोणी लावलेले? आतापर्यंत दगडू मल्हारी शिंदेचेच कांदे आहेत. दादा काय विषय नाही, काय बोलायचं नाही तुम्हाला? राहुल शिंदेने लावले कांदे. यांचा काही संबंध नाही तसं कांद्यांचं. ते त्यांच्याकडे कागद आहेत, त्यांचे लेखी फक्त त्यांचं जमीन आहे. हा ठीक पण आहे. आम्हाला माहित नाही, आम्ही जवळपर्यंत बघतोय तर राहुल कांदा करतोय बा इथं. तर मग या ठिकाणी 3-4 असे ग्रामस्थ म्हणतात का हे ते त्यांचेच कांदे आहेत तुमचे हा, ठीक नाही? आहे, त्यांच्या बाजू असतील म्हणून बोलत असतील ना. नाही, आता ही लोक कुठून आहे आलेली? कुठले म्हणजे मजूर येते. मग आता हे असं बसून राहणार दिवसभर? नाही, ते म्हणे तर थांबा, पोलिटिशियन निघू द्या म्हणले म्हणून थांबले. पोलिटिशियन निघू द्या, पेपर दाखवू, हे करून तुमचं द्या. काय म्हणणं आहे? आता ती लोक गावकरी खोटं बोलतात का खरं बोलतात? हा, खोटं बोलतात ते. ठीक आहे, खोटं हो, बोलतात. खोटं बोलतात. मग आता ते जनावर काय तिथं आतमध्ये जनावर आहे ना, म्हशी आहेत, गाई आहे तिथं म्हशी. किती आहेत? किती असू दे ना, आहेत ना तिथे. किती आहे काय माहिती पाहिजे ना? काय 3-4 आहे त्या. तुम्हाला बोलायचं असेल तर बोला, का तुम्ही काय बांधीलदार नाही नाही, आम्हाला बरोबर, उत्तर बरोबर. द्यायला. फक्त इथे त्यांनी बोलवलंय, तुमच्यावर आरोप केलेत, हा, ठीक आहे तो ना. विषय. हा, बस बाकी तुम्ही नाही. 2 वर्षापूर्वी जमीन घेतलेली, हो, 3 वर्ष झाली. 3 वर्ष होते आता. हा, मग तेच ना, मग दोन 3 वर्ष वर्ष. झाली. मग कोणाकडून घेतली? गणेश लालसिंग परदेशी त्यांचा ताबा होता का? त्यांचाच होता. त्यांचं होतं. हो. मग हे बांधलं कोणी? ते कोणतं शेड? शेड कोणतं? शेड आहो, ते कांदाचा. त्यांनी बांधलेली आहे. तुम्ही काय म्हणले हा, मला? त्यांनी बांधलेली आहे ना ती त्यावेळेस. घेतलं तेव्हा त्यांच्याकडे. हा, त्यांनी त्यावेळेस होतेच ना सगळं ते. आणि सहित घेतलं त्यांनी असं. म्हणजे घर घर यांचा जरा घर ते राहतात ना. घराचा हा, विषय विषय बुवा बाकी. त्यांचा आहे. ठीक आहे, असं इथं म्हणणं आहे. आणि इथं अनेक आपण या ठिकाणी दोन्ही बाजू सविस्तर समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला यांना जरा पायाचा त्रास असल्यामुळं काही तंटामुक्ती अध्यक्षांना वेळ आली आहे. बोला. या कांदा चाळीवरती 87,000 रुपये अनुदान गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. त्याला साधू- त्याचं आपल्याकडे नोंद आहे, ती पण तुम्हाला दाखवली जाईल. सर्व गोष्टी आहेत. म्हणजे फक्त काय माझी म्हणतात ते? म्हणतात ते कांद्याला अनुदान, कांदा चाळ बांधलेली आहे ती. दाखवतील त्यांना ना, दाखवतील ते. असू देत त्यांना त्यांचे पेपर. तुम्ही मला- काय मारहाण केली का? अजिबात नाही, अजिबात नाही. मारण करून केलं, काय मारण केलं? दाखवा, व्हिडिओ दाखवा बुवा, काय विषय. नाही नाही, तुम्ही कोणी बोलू नका. आपण पोलीस आले. आणि या ठिकाणी पोलीस व्हॅन देखील आलेली आहे. दाखवा इकडे बघा. आता इथं कोण आहे ती लोक? खाली जे मारले ना, हा बघा, ही माझी मम्मी आहे, हा, ही माझी आई आहे.
पांढरे हे आहे हो. कपडे. हा ज्यांना खाली पाडले ती माझी मिसेस आहे. हा बघा, तुमची हे- हे कोण मारते तुम्हाला? ते आता यांनी बाया आणल्या होत्या त्या बाया आहे. काय ते खाली हा बघा. दिसतात का त्या बाया? हो हा बघा. आता कोणती बाई दिसली? याच्यातला तो मंगेश का काहीतरी म्हणून माणूस त्यांनी छेडछाड करून तो इथून निघून गेला. ठीक आहे, आता बघा. हे फार बघा. कपडे बी ओढायचा प्रयत्न झाला. हे स्कार्फ लावले याच्या मी कोणती बाई आहे ती? हो यांच्या ह्या सगळ्या बाया आहेत. दाखवा ना त्यांना, दाखवा ना त्यांची बाई. ते काय नक्की विषय इथं? तुम्ही कशासाठी आले तिथं? हा कामाला आलेलो काय काम करा आलेत? आम्ही स्कार्फ काढता का तुमचा? काढतो ना. काय नाव तुमचं? आम्ही कामाला नाव आलेलो सांगा. आहे. मी उज्ज्वला संजय शिंदे. राहायला मी हाय याची जुन्नरची. जुन्नरला कुठं राहता? आम्ही आहे कबडवाडीला. कबाडवाडी मध्ये कुठं? पापड्यांचे तिकडं. अच्छा अच्छा, हा मी विचारतोय तुम्हाला, सांगायचं ते उत्तर द्या. तुम्ही काय कामाला आले आम्ही इथं? भाड्याने राहतो सर. हा ठीक आहे मावशी. आम्ही आहे याचे सातारचे. आम्ही कामाला आलेलो आहेत. किती इथं राहतात वर्षापासून भाड्याने. इथं राहता? आम्ही 20 वर्ष झाले. 20 वर्ष. इथं काय काम करायसाठी आलेत? आम्ही ते हे कंपाऊंड टाकायचं आहे ना, हा. तर ते खड्डे घेऊन ते माती बिती टाकायला लागते ना, त्यासाठी आलेलो आहे. काय पगार आहे तुम्हाला? आम्हाला हे 400 रुपये. कुणी आणले तुम्हाला कामाला इथं? ते परदेशांनी. परदेशींनी? हा कुठले परदेशी? ते काय तिकडे आहेत. कोणते कोणते पण? ते तिकडे थांबलेले आहेत. परदेशी कोण आहे इथं? ठीक आहे. ताई तुमचं काय नाव आहे? माझं ज्ञानेश्वरी भालेराव आहे. तुम्ही कुठं राहता? आम्ही जुन्नरचे भाऊ. मग तुम्ही इथं कशाला आलेत? दादा आम्ही ताब्याच्या कामावरती आलो. ताबा घ्यायला आले? हो मग ते म्हणतात आम्ही काही करायला आलोय. मजुरीनेच आलोय आम्ही. काय असं नाही, ताबा म्हणजे किती मजुरी. पगार- म्हणजे किती रुपये घेऊन ताबा देता म्हणजे तुम्ही? आम्ही 500 रुपये फक्त घेतोय दादा. आमचं काम आहे ते आम्ही करणार. फक्त बायांनी आमच्यावर हात उचलला. आमच्या माणसाला बी मारलं, त्या माणसाला लागलंय मोक्कर. तुम्ही बी बघू शकताय. आता जर समजा मला असं वाटलं का आपल्याला तहसीलदार कचेरी माहिती आहे तुम्हाला जुन्नरची, हो तिथला ताबा मला घ्यायचंय, तुम्ही येणार का माझ्यासोबत? दादा आम्ही काम करे. आम्ही तिथं बोलन तिथं आम्ही उभे आहे तुमच्या संग. तिथं समजा कोण आलं तलाठी वगैरे काय, तर त्यांना तुम्ही काय करणार जर ते आडकाठी करायला? आम्ही कसं काय त्यांना बोलणार? तर तुमच्या संघ व्यवहार बघा. आम्ही त्यांना काय म्हणलं? तर मी परदेशाची बहीण आहे. गावावर निघून हे बघा, इथं जरा तो काही शेतकरी आहे, तुमचा विषय काय नाही. आम्ही हा तर तुमचं 500 रुपये घेता आणि ताबा म्हणजे हे करायचं मॅन पॉवर, म्हणजे थोडक्यात जे आपण अंगरक्षक किंवा बाउन्सर म्हणतो तशी. बाउन्सरचा प्रश्नच नाही नाही नाही, दादा. तसं काहीतरी म्हणजे तुम्ही इथं मदत करता ताबा घ्यायला. ताब्यात घ्यायला मदत म्हणजे माझ्या भावांवरती हात उचलला. म्हणजे मी त्यांना भाऊ मानलाय. परदेशाचा तो भाऊ आहे, तो माझा भाऊ आहे. तो मला काय म्हणला, ताई माझी जागा मी ती खरेदी करणार आहे, मला ती जागा पाहिजे काढून. कोणी भाऊ तुमचा? ठीक आहे, काय हरकत नाही. मग आता काही बाईला तिकडे गेलेले आहेत, तुम्ही ते स्कार्फ बांधून ठेवले, तुम्ही त्यांना काय मारहाण केली होती का? आम्ही कशाला मारहाण? बघा आमच्या हात. आम्ही कशाला मारहाण करणार? तर या निमित्ताने आता काही जरा पोलीस आलेले आहेत या ठिकाणी. मग काय झालं? मग तुम्ही काय भांडण करायची गरज काय? मग कस काय गेला मारामारी? मग एकच काय नुकसान झालं एवढं कांद्याचं? तार कंपाऊंड टाकतो आमच्या क्षेत्राला, स्वतःच्या क्षेत्राला. तुम्ही तार कंपाऊंड टाकताय? कुठे तार कंपाऊंड आणलं तुम्ही साहित्य? दाखवा तुमचे कागदपत्र, दाखवा काय तुमची ताबा घेतलेला आहे किंवा काय घेतलेलं आहे, तुमची खरेदी घेतलेली आहे. काय वाद कोण आहे पेशंट? बाबा काय काय अडचण नेमकी यांची वाली? या पुढे या बाबा, इकडे या. मागे येतं का दादा? नाही नाही, 2 मिनिटं उभे राहा. इथं उभे राहा. तुम्ही कोणाकडून घेतलं खरेदी? हा? कधी घेतलं तुम्ही? 22 साली. मग आतापर्यंत तुम्ही का बरं ते घेतलं नाही तुमच्या ताब्यात? कोणचं? तुम्ही ताब्यातच आमच्या. मग तुम्ही कांदे कोणी केले? मग आम्हीच केलं म्हणतो ना. तुम्ही कांदे केले? बाबा कांदे कोणी केले वावरात शेतात घ्या? फक्त आता एकच आहे. माझ्या फोटो मी एक मिनिट एक सोपं आहे. त्यांनी केलं मी त्याचं पाणी पाहिजे, बरोबर ना? त्याला म्हणता बट वावर पाणी एवढे कांदे आले आणून दाखव. 1 सेकंद भर फक्त बस. बघा हे ते क्षेत्र ऊस होता. मी रोटर मारतोय. काय तुम्ही खोटं का बरं त्याच्या बोलताय? बाजूचं कोणी गवत. काहीच बोलत नाही. मग आमचं काय ताब्यात बोलतो नाही तुम्ही? साहेब. आम्ही तार कंपाऊंड घालू नको का? तुम्ही मला तर सांगा, तार कंपाऊंड नका घालू. तयार कंपाऊंड घाला, पण क्षेत्र तुमचं आहे का तुम्ही घालायला? हो साहेब, साहेब, कांदा इथं लावायच्या 7-12 आधी आहे, झाला. तुम्ही बघा, बरं, 7-12 वगैरे सगळं काय करता तुम्ही? हा बघा ही आजी क्षेत्र त्याचे. हा बघा हे मागचं गवत
ही आजी मी काय होती क्षेत्र तिथं म्हणजे ट्रॅक्टर ते म्हणून पेपर सांगा ना तुम्ही. काय तुम्ही पेपर म्हणताय? काय लिहिले सांगा ना पेपर तुम्ही. सांगा ना. हे काय साधं आहे? हा माझा खरेदी कर. हा माझा उत्तर आहे बघा. ओरिजिनल पेपर कुठे यायचे ओरिजिनल पेपर आहे का? काय नाव तुमचं वालं विकास बापू नायकोडी. विकास बापू नायकोडी 64 कोणाकडून घेतले म्हणले गणेश लालसिंग परदेशी होते. उतरलं त्यांचं नाव हा तोच गट आहे का हो हो बाबा हो बरोबर. पण तुमचा दाखवा उतारा काय आहे तुम्ही तुमच्या काय आहे? उतार्यापेक्षा हे वाचा काय आहे ते दावा चालू आहे. कोर्टात कोर्टात दावा चालू. जमीन कोणाची आहे ती नेमकी नेमकी दगडू जमीन मल्हार शिंदे. हा तू वाचा सगळं मी स्वतः आहे. सोबतचे थांबा ना. कोर्टात दावा चालू आहे का हो नेमकी जमीन म्हणजे कोण तुम्ही कशी काय तुमची म्हणजे तुमची कोणाची जमीन आहे काय आम्ही कसं आम्ही नीट सांगा जमिनीचं काय 52 विषय. वर्षाचा ताब्यात हा तुम्ही 52 वर्षापासून तुम्ही ती खरेदी खाते बा हा हो ठीक आणि आहे त्यानंतर 2003 ला हा. लिलाव झाल्यामुळे निलाव. नाव बदललं. नाव बदललं हो पण जमीन मीच करतो. नाही 2003 कधी म्हणले 2003 3 ला हा काय झालं तेव्हा तेवढा एक सावकार होता सावकारकडून पैसे घेतले होते हम्म. पैसे परत न दिल्यामुळे त्या जमिनीचा ताबा तुम्ही घेतला निलाव निलाव निघाला निलाव हा. झाला. मग आणि निलाव तुम्ही घेतली नाही मग गणेश लाल सिंग घेतली हा आणि तो काय आता ताब्याला आला नाही हा नाही आला हा मग माझ्याच ताब्यात. मग ती तुमच्या ताब्यात आहे हो तुम्हीच करून खाते हो. मग आता ती गणेशची जमीन येई ना घेतली बुवा हो हा मग काय झालं दावा लावला त्याच्या आधी आम्ही आणि घ्यायच्या आधी दावा आहे. तुम्ही घ्यायच्या आधी दावा लावला का हो. तुम्हाला पाहिजे म्हणून असं नाही नाही ऍडव्हान्स पोझिशन आम्ही हा? निलाव करता नाही ना त्यांनी फक्त क्षेत्रात त्याच्यात घर गोठा विहीर हम्म. आमचे सगळे बाकी जातात ते सगळं. तेच राहत होते बघ पहिल्यापासून सगळ्यात महत्वाचं ऍडव्हान्स पैशांचा दावा लावलाय. हम्म, हम्म, हम्म. 12 वर्षात जर मालक आला नाही तर करणारा मालक होतो बरोबर तो आहे. दावा सगळा बरोबर आहे. वाचला माहिती मला माहिती काय ते तुला. आणि एक असेल तेव्हा ती जमीन राहील हो थोडक्यात आणि 24 वर्ष झाले तो वावरात आला नाही. हम्म, हम्म. 2.5 वर्षापूर्वी यांनी खरेदी घेतलं हम्म. त्यांनी 4 वेळा प्रयत्न केला पण दावा चालू होता. हम्म. मनाई मिळण्यासाठी जवळजवळ हम्म. 2.5 वर्ष लागले. हम्म. आता मनाची पेशी पुढल्या तारखेला होईल. बर मी काय म्हणते पाहुणे आहे का आता त्यात तुमचे कागदपत्र मी बघितले बरोबर आहे तुमचे काही चुकीचे नाही तुम्ही त्याच्याकडून खरेदी घेतली त्याच्यामुळे तुम्ही बी आहे पण ते बी जमीन कसून खाते एवढ्या दिवसापासून त्याच्यामुळे त्याने बी त्याच्यात काय केलेलं आहे ती जमीन आम्हाला मिळावा त्याने कोर्टात दावा दाखल केलेला आहे बरोबर ना ऐका बरोबर ना त्याच्यामुळे कोर्टाचा जेव्हा निकाल लागेल ना तेव्हा जी जमीन आहे त्याला ती भेटणार आहे. थोडं तुमची असं ऐका माझं तुमची असून तुम्हाला भेटणार त्यांची असून त्यांना भेटणार त्याचा निकाल लागेल तसा बरोबर तोपर्यंत आता सध्या त्या जमिनीमध्ये त्यांचं उत्पादन आहे माझं ऐका नीट ते उत्पादन ज्यांनी त्या जमिनीत बी पेरलंय त्याला काढायचा अधिकार आहे. थोडक्यात 2 महिने 3 महिने ते काय असतील कांदे निघून जातील त्याच्यानंतर शेत खाटर राहील त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ती कोर्टात केस चालन जेव्हा तिचा निकाल लागेल त्याच्यानंतर तुमची जमीन तुम्हाला भेटेल त्यांची असेल त्यांना भेटेल तोपर्यंत त्याचं उत्पादन काढून पण ते करून खातील जमीन काय अडचण तुम्हाला आता अडचण येतात जर आमची ऐका कोर्टात दावा चालू आहे का दिसतंय ना तुम्हाला बी? दावाचं हा, काय मग? मनाई हुकूम आहे का मनाई नाही किंवा काहीच मग ते नाही करायचं आता त्याला करायला ते नुकसान कसं काय भरून काढायचं त्यांचं केलेलं ते आमचं जे म्हणलं आम्ही नुकसानचं काय संबंध तुम्ही थोडी ते कांदे लावले तेव्हा तुम्ही म्हणायला असं तुम्ही कसं ठरवणार मग तुम्ही कसं ठरवलं तुम्ही लावले आम्ही तुम्ही आम्ही काय सांगतो ठरवलं ना. सांगा ना मग तुमचे काय फोटो याला अर्थच नाही का तुमच्या याला अर्थ आहे पण थोडक्यात सातबारा- दावा चालू आहे जमीन तुम्हाला नाही, लक्षात आहे का मला काय म्हणतं दावा चालू म्हणजे असं कोणी कोणच्या दावे लावले आणि कोणी गेला कोणी कोणाच नाही ते एवढं जर करून खात कसं काय दावा लावून कसं काय कोर्ट कसं काय त्यांनी दावा मला स्वीकारला काय म्हणायचंय कोर्टाने त्यांनी दावा कसं काय स्वीकारला स्वीकारला कोण माणूस का मी मग तुमच्या कसं काय आधी मी पण कोर्टात दावा केस लावू चालू आहे? शकतो ना तुम्हाला वाचता येतं ना तुम्हाला हा, लावू दे ना हा, स्वीकारचं काय हा, माझं मग पण दावा स्वीकारलं कसं काय त्याला पुरावे असतील ना कोणाच्या? एवढं दिवसापासून ते करून अहो, खाते तुम्ही म्हणलं. पुरावे देतील, त्या टायमाला निकाल लागेल त्या टायमाला मी पण सोडून देईन ना हा मी काय तोपर्यंत आहे का सोडून नाही. द्यायचं नाही का नाही. तोपर्यंत आहे का माझं तोपर्यंत त्यांनी जे कांदे केले त्यांना ते उत्पादन काढू द्या आणि चला मग गाडीत तुमची काय असेल तक्रार चला पोलीस स्टेशन चला बसा गाडीत चला तुमचे पेपर घ्या बाबा, तुमचे कोणते चला चला तुमची काय असेल तक्रार पोलीस स्टेशन चला तक्रार द्या काय असेल ते बघू कोर्टात तुमचं. चला, ओके. हा बोला कोणला हा, चला ज्यांना मारहाण झाली त्यांना मेडिकल देऊ त्यांना दवाखान्यात पाठवू त्यांची काय असेल तक्रार घेऊ चला चला बाकी सगळं चला पोलीस स्टेशनला आणि बाकीच्या माणसांनी गर्दी करायची नाही आपापल्या कामाला निघून जायचं चला हा त्यांचे फक्त नाव सांगा व्हिडिओ असतील तुमच्या बरोबर त्यांचे नाव व्हिडिओ द्या त्यांच्या काय असेल रीतसर कारवाई करू आपण पोलीस स्टेशनला चला चला तर मारहाण झाली त्यांनी चला पोलीस स्टेशनला चला बसा.
हे मारामारीच झाले की सगळे नुकसान. तुडवलं यांनी सगळे इकडे पार वरती पण तुडवलं सगळं आणि त्या मारलं. चला इकडे. सुनेचं मंगळसूत्र सुद्धा ओढून घेतलं त्या बायांनी. हा तेव्हा का तू सुनेच्या गळ्यात होत त्यांच्यावर बी केस करू शकता तुम्ही. बॉसकडे घेतलं मी त्यांना आले आले पहिल्यांदा सांगितलं एवढं हे बघा तेव्हा पार्थितवर नेऊन मारलं पार्थितवर नेऊन मारलं. तो अख्खा कांदा लोळवलाय त्यांनी. इथं लोळवली म्हणजे मारलं त्यांनी आम्हाला हे बघा यांच्या डोक्याला. ताई एक मिनिट नाव सांगा सांगते मी सुजाता सुधीर शिंदे. इकडं आमच्या पोराला ते माणसं सगळी मारायला धावली म्हणून आमच्या बायका त्यांना सोडवायला गेल्या आणि त्या सगळ्या बायांनी मला एकटीला तिथं बघितलं. मी फक्त म्हटलं का तुमचा आमचा संबंध नाही ना, तुम्ही कशाला धावाधावी करता. तर ते एक माझ्या बोकांडी बसली, एकीने माझी केस धरून ओढली, डोक्यात बुक्की मारली, माझा डोळा बिळा सुजलेला दिसतोय. वन उठलेत कानाखाली दोन्ही इकडून एक दोघी जणी माझी एक बोकांडी बसून तोंड जोडीत होते, एकीने केस धरून वडीत होते. 4-5 बाया आहेत त्या. तुम्ही ओळखणार ओळखणार. आणि गडी किती होते? गडी बरेच होते, गडी भरपूर होते, 20-25 गडी. कुठं कुठं लागले तुम्हाला? मला ते इथं कानाखाली मला माझी चक्कर आली, ऊन होतं. त्यांनी दोन्हीकडून तोंड माझं जोडलं. आणि व्हिडिओ तिथं तुमचा मुलगा कोण आहे काहीतरी? हो मुलगा माझा रडत होता. दाखवलेला व्हिडिओ दिसते तुम्हाला मारण होतं ना, कपडे सुद्धा ओढलेले काट्या सुद्धा आहेत, डोक्यात मारले. ही जी काठी आहे ती कोणाची? त्यांनी मारली आणि मारलं. कुठं लागले? मला नाही, तिला मारलं इथं. ते सिटी स्कॅन करायला सांगितलं. डोक्यात लागले काठी? हो ही बाजू पूर्ण शावा झालेली. ठीक आहे, दवाखान्यात जा तुम्ही. तुमची रीतसर काय आहे तक्रार द्या, काय आहे ती. तर या ठिकाणी यांनी आपल्याला बोलवलं बसून आपण या ठिकाणी आलो आणि न थांबता आपण या ठिकाणी व्हिडिओ करत आहोत. ही लोक आहेत, यांची ही जमीन आहे असं ग्रामस्थ म्हणतात. हे स्वतः इथं पाणी भरत आहेत आणि ही जमीन पण आमची, याचा आमचा ताबा आणि हे सगळंच आमचे. असं करून जवळजवळ अनेक लोक या ताब्यासाठी इथं बेकायदेशीरपणे नायकुडी, काय नाव आहे त्यांचं, विकास नायकुडी यांनी या ठिकाणी बोलवली आहे व बेकायदेशीर ताबा घेण्याच्या याच्यामध्ये काही महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे. समाधान तांडगे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र घेतलं वडून, घेऊन गेली का? हा वडून घेतलं. मग जबरी चोरीचा गुन्हा होईल. जबरी चोरीचा गुन्हा होईल जर नेला असेल तर. मी त्यांना म्हणलं घेऊ नका, त्यांनी काय केलं, असं धरलं का मला, काय बायांनी असं केस धरली. अहो पारख्या समोर केली तर नाचुनाला सुद्धा लय मारलं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय का कशा पद्धतीचं शिवजन्मभूमीमध्ये चाकण असेल किंवा मुळशी असेल, हा पॅटर्न राबवायचं काम चालू आहे. 12 वर्षापेक्षा जास्त ज्याच्या जमीन ताब्यात आहे तो त्याचाच तो मालक होतो, असे कोर्टाचे अनेक निर्णय आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा ताबा हा सर्वात महत्वाचा विषय आहे. जर तुम्हाला जर जमीन जरी तुम्ही घेतली तर त्याचा प्रत्यक्ष ताबा मिळणे खूप गरजेचं आहे. असं नव्हतं जर तुम्ही जमीन घेत असाल आणि जर कायदे कोर्टाच्या परवानगी शिवाय जर कोणाचा ताबा घेत असेल तुमच्या सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. जमीन जरी यांनी घेतली असली तरी यांनी ताबा हा बेकायदेशीरपणे घेतलेला. यांनी खरं म्हणजे ताबा हा कोर्टाकडूनच मागायला पाहिजे होता. कोर्टाने आदेश दिला असता तर ताबा सोडता आला असता, परंतु असं न होता या ठिकाणी चुकीचा प्रकार घडलेला आहे. आणि जुन्नर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल जे आहेत ताडगे, समाधान ताडगे, अतिशय व्यवस्थित त्यांनी या ठिकाणी परिस्थिती हाताळलेली आहे आणि योग्य त्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था कशी राखली जाईल असं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही जर मागाशी पाठवू शकता का ते जिथं कांदा चाळा आहे, काय नाव काय नाव तुमचं? मारलं नाही मी. नाव नाही, नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? नाव सांगा फक्त. कोण? तुमचं नाव काय? माझं नाव सुरजित हिंगे. हा, सुरजित हिंगे. सुरजित काय हिंगे. कुठं राहिलंय? जुन्नरला. जुन्नरला कुठं? गावात राहतो. गाव पण कुठं? काय काम करता तुम्ही? मी खोदायचे काम आहे माझे, काय नाही दुसरे काम. मला दुसरे काम. तुम्ही मारलं नाही? नाही मारलं मी, कोणाला मारलं नाही. माझं नाव खोटं सांगतोय. नाव मोहन बनकर. काय नाव आहे? मोहन बनकर माझं. काय माझी काय सांगितलं तुम्ही? मोहन बनकर सांगितलं मी. कुठं काय बोललो? सुरजित हिंगे का काय सांगितलं? सुरजित हिंगे नाही. मी काय म्हणलं, माझं काम आहे फक्त खोदायची काम आहेत. माझे दुसरे काम नाहीत. मी ते एकच काम करतो फक्त. काय काम करता? फक्त खोदायची काम. मग नाही खोदलं नाही, मला खोदून दिलं नाही यांच्यावर. आणि यांनी काय केलं, पारी बिरी माझ्याकडे हिसकून घेतले आणि हिसकून घेतल्यानंतर मी काय याच्यावर हात टाकला नाही. हातावर मारायला चालले होते. मारले ते त्यांना घेऊन जा. सर नमस्कार. आता कशी परिस्थिती हाताळता तुम्ही?
या ठिकाणी ना घटनास्थळाला भेट दिली, 2 गटामध्ये वाद चालू होते. आता सध्या तरी वाद त्यांचे थांबलेले आहेत. ज्यांना काही मारहाण झाली आहे त्यांना आपण मेडिकल एड देऊन दवाखान्यात पाठवणार आहे त्यांना उपचार करण्यासाठी. सध्या तरी त्यांच्याकडे परमिशन नसताना ते तार कंपाऊंड करायला आले होते किंवा जमिनीचा ताबा त्यांच्याकडे पूर्णपणे नाही आहे. कोर्टात दावा चालू आहे जमिनीबाबत. त्या संदर्भात आता जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल त्यानंतर त्यांचं काय असेल ते ज्याचं शेत आहे त्याला मिळेल. तोपर्यंत जे शेताचे आता जे करून खात होते मालक त्यांना हे पीक करून खाण्याची परमिशन आहे. त्यांनी त्यांनी जो खर्च केला आहे त्याचं ते उत्पादन काढू शकता आणि त्यानंतर कोर्टाची जी केस चालू आहे निकाल लागल्यानंतर ते ठरवतील कोणाचे शेत आहे काय आहे आणि त्यानुसार त्यांना ते शेत मिळेल. सध्या आता शांतता आहे घटनास्थळाची. जे आपले कॉलर आहेत त्यांनी कॉल केला होता व इथं मारामारी चालू आहे त्यांना घेऊन आम्ही तक्रार देण्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनला घेऊन जातो आहे. त्यांची काय असेल ती तक्रार आम्ही घेऊ जुन्नर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर. योग्य ती कारवाई केली जाईल. योग्य ती कारवाई केली जाईल. संबंधित जे आहे आरोपी पुढचे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. हे होते समाधान ताडके सर, अतिशय योग्य भाषेत आणि म्हणजे फक्त एकच आलेले आहे तिथं कॉन्स्टेबल यांनी संपूर्ण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे ताबा असल्याशिवाय परमिशन पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगत होतो का कोणतीही जमीन असेल तर त्याचा ताबा महत्वाचा आहे. तर त्या दृष्टीने आता परिस्थिती निवडलेली आहे. बरीचशी लोक निघून चाललेली आहेत. जे जखमी झाले होते ते बी पोलीस स्टेशन आणि दवाखान्यामध्ये रवाना होत आहे. जुन्नर टाइम्स, तेजेवाडी, जुन्नर.